आणि ह्याच कोकणातला दूध त्याच्यावर माझा हक्क आहे तर हे दूध मी मथुरे बाजारला जाऊ देणार नाही का? मी स्वतः काम करणार. मावशी आपल्या शुराने आपण एक बाजूला ठेवू आणि शॉर्टकट करून ठेव. तर मला तर म्हणतात हे कोकणीचा सुरू कसं द्यावा आणि माझ्या माझ्या कमाल लवकर लागू द्या. मला जाऊ द्या लवकर. चला का बरी लवकर. चला चला चला. एक्सीडेंट हुई क्या? सब एक्सीडेंट हुई क्या भाई? आया को बताओ. सांग बता. आमना एक्सीडेंट हुई क्या? आया बाबा. आमना एक्सीडेंट हुई क्या? माने दोन्ही सिग्नल जोडी फोडला. नवे नसीब मागले पडत आपण ना वो आ पुढले पडत मागले न बाय. आ पुढे एक्सीडेंट होईना तो का मागल्या फोडी तू ना आंधळी ना फुटली. मजा का मागले पुढले पुढल्या जोडी फोडली. न बाय काय बाय ती जुवान मरीच घेऊ. मरीच घ्यावा ना. थोडा जोरावर एक्सीडेंट होणार ना वो. मग आता चांगला चांगला मला टोला ठोकायचा तर भुका होई जा. हा ना तो तर मरीच घ्यावा. मरीच घ्यावा त्यांना खडापडी घ्यावा. हा नवे ए आ तो मरणे लेने काय तो तेव्हा तुला ना तुला काय र मला हे हा तुला हे रवा जिता काय का जाणी काय वो मला हे हा ए काय वो नव हा हो तुम्हाला हा तुला जरा काय वो नव बाय हा मला हेर नव हा आणि तू ना पुतनी की पड राड ना तू ना पक्की गुणवाय जती अठा मारता ठाऊ घेत रातीस मी नंदूर बारमा तुमनाच नंबर लाग मला मग डोशी ना डोशी करी पाडता आज तरी तुम्ही गाव मामाना बी नंबर लागी जाऊ दे. ए मम्मी तुम्ही सायकलच्या टोकळामध्ये ना काजा थोडे लोक समाई मला मम्मी करी सांगशील नको तू कद ना वो मना जेव्हा आता त्या जेव्हा नाही नंबर लावू लावू पण लेगे दाखा लोक समजे की आता इथे रे पोसाने आई सा मनीस ए मम्मी काय ने वो तूने जागावर माझा नंबर लागेल वो काय तूने जागावर माझा नंबर लागेल काय टोकळा फुटा किन तू ना रांडना कज आखो तुने आईस ना नंबर नी लागेल मार टाका घर मा उगे या तुमने आईस ना तोंडवर जी बोलते असतो आई तुम्ही का खेळताना नंबर लावी बिझनेस का नाही वर हेरीच राहिलेस का काय नाव हा. हा वाळे ना मम्मी हा मी तुला काय सांगाव वर तुने जागावर व माना नंबर लागेल का व खरं होय व आईस त्या काय सांगायचं वर नाव नाव मम्मी हा हाय वा मम्मी हा. हिला एखाद जागा रोजवर लावते मग येऊ तर दराक तोडूला आणि असतो रोज कुठे काम कर नवकारीने चक्रम चक्रम पोस्या तुम्ही उगेच मरावं घर ना मरावं वासना बी ठिकाणा एका कासला राखो राखो जीव माना हे पण ए मम्मी ए बाय काय व तू अखे कसे येते पण तू नको येशील कजर ना व मला बी गाडीने उत्सव तुरी डोक्याने दी जा लोक सांगता आईश्वर का बाबाश्वर आईस ना आईश्वर मरी ही बाय मानली पोशी बाबी ही शेवटने निपटन पोशी ही मरी गयो खमाना दूध निपटी निपटी खाई गय ओके समय गावरच ना खेळली मग तू वर हा. रांड तू मरी गशी गदडी
या जुवान मला काय सांगत काय सांगत ना मम्मी ये गावना जुवान मान होतं काय सांगत काय सांगत ए फुईव म्हणजे तुला पिवाने सांगत मग तुला हेरविनात मग मला फुईवच सांगतो सांगावं मला सांगत ए फुईव ती व जाडीने उची पोशी हाती तुनीच का मग सांगा हो भाई हाय माने लिलो निपटन पोशी हा तो मला काय सांग काय सांगत मम्मी ए फुईव तूने पोशी व लाल साडी नेसव नाव हो मग त्याची लाल साडी नेसून मला हे नाव आवडतं. धरमपूरला गयल हा बरोबर गेलता तूने पोशी व लाल साडी नेसव नाव हा आखी महिंद्रा ट्रॅक्टर दिस रांड तू सापोळी निघशी नको या लोक लेवल करून जाते तुला केरा पाडूला तर जाईन वजवते लेवल कर मग तू जाशी मग या आईसलाही जिशी पिलयाच म्हणे जाऊ मग दोघी मागे हा. तुम्हाला म्हणा पोलीस वाल्याची धरमपूरला घरी ठेवेल नव ए मम्मी हा. मग पप्पाला हेरलो होते आणि काय बा पोपट हा मरी गईस वय बाय जी कजन नव लोक दाखव मग पप्पाला हेरलो पोपास ना नाव नको लेसी व तू कजन नव मरी गे भोसळा दी गे दारकाला निघी गे पण चेरी पोसे माने माथ टाकी गे माने आया कोठो बी मा जुगवा तर ये रांडा जुगू दे जरा कोठो मांडवा मजा तयारी करी अद्भुत कोणा गोहले कोणा डोंगर मला वैने करते काय हे सुटते तो ओके सत्य नाश करी देतेस माने तुझी मग पप्पाला हेरलो वा पदो आता हेरलो आवनी निर्ते हा पोपासला है हा. आमची लय येव ते होल्डर मध्ये ढोचले ते तुने आमची भोसळा बी धाव तू बी दारकाला ने बी धाव दहा तरी मला एखाद काकास करी लेवायची थोडी करवा जलम दिने नाही व काय मम्मी येव माने आया पक्की नको या लोकसमाजाशी हो तुला नक्कीच नाही येणार मोठले पोसे खमती पण तू मला नाही असं खमार नाही मम्मी काय तुला माझा बारीक पडेल ना जुवार पण यो वा जुवान सांगशी नको काकाच करी सांगते ना नाही वा? हा तुला माझा बारीक पडेल तर मग पदवाची इच्छा देवा या कोणा मारी ये कुठे व मम्मी वाय जेवली तुला काय जुवार काच म्हणा मला जेव्हा पुत्री ना उमर ना पता नको नि हे ना तो बास तिचा काकास तेला मा पण गवाडी ती जो ए मम्मी आखो आणि सत्तू ए मम्मी काय आम्ही तेरी बहिणी तू नाही पोचे ना मान्य पोसे या आखी दुनिया जाणं हा पंचायत म्हणाव मी केला हा ना त्या जाडी बेंत मारी मम्मी आख्या चेरी चेर पोसे तुम्ही मान्यच तू नाही ना मग ना मम्मी हा आम्ही तेरी बहिणी का तूने नाही ये पोट में एकच घरी होते चेरी बहिणीस मग हा तूने पेट में एकच घरी होते काय मग माता पुत्री रांडा तुम्ही कुठे जातो ना एक हरी चेरी पोसे माने पोटमा एक होतेस व तुम्ही एक एक मग मरी जातेस तुम्ही काय ना काय माने आखी घालवी दे मरावं घरमा जाय काही रांधी मरावं हेरच्या नको ये जुवान काढी दिने का काय निघी गे भगवान थोडी खोटी होईल तरी तो बी वाटेरी बिसणार आज तर ना आज तर मला नशीबच गांडो तू ह्यो काय करील मामा आलेच तुझा ना त्याने बी अशी बायको कधी हिरेलच नाही आमना मापच बिशी झा ए पोरी
येणे भी देखो माने कंबरवर नजर आईसला चवणत ऐकत चक्र मला तेव घर मावग्यात हेरात तुमना माझनादी चटका मी तर उद्या ना साखरी तालुका मा तुम्हाला मग फोरेट घालेल भोसळ बी टाकून मग हेरीने रांडा तुम्ही हे परी हे सगळं जाऊ दे. हे काय नाटक चाललं तुमच्या? बघू तर मराठी मग बोललो काय नाटक काय चाललं तुमच्या? आमचा चाललाय तर त्यांचा तुमचा काय तुटून पडत हा माझा म्हणजे कोणाला म्हणते? आता काय काय विचारतो तुम्ही आल्यास कुठून नाही निघाले कुठे? 16,108 गवळणी सगळे आम्ही गोकुळचे दही दूध घेऊन निघाले माथुरी बाजारला विकायला. पण हे विचारणार तुम्ही कोण? असं? मग अरे उठली का सुटली उठली का सुटली तुमच्या बापाचा रेट आहे का? माथुरे बाजारला जाते आजूपर्यंत मला ओळखलंच नाही तुम्ही. आता कोण वळ खरं तुला? असं मग गोकुळामध्ये राजकारण करतो हे तुला सांगता येते? मग आता सगळे आम्ही गोकुळचे गोकुळामध्ये राज्यकन करतो आम्हाला माहिती आहे ना. कोण करतो? गोकुळामध्ये नंतर राजा राज्य करतोय बरोबर. मग आणि नंतर राजाचा मुला किती आहे ते तुम्हाला सांगता येणार का? हो ना नंद राजाला मुलं दोन होय. थोरल्या मुलाचं नाव काय आणि धाकट्या मुलाचं नाव काय ते तुम्हाला सांगता येणार का? हो ना सांगा ना. थोरल्या मुलाचं नाव आहे बलरामा बरोबर. आणि धाकटा मुलाचं नाव आहे श्रीकृष्णा. तो तुमच्या समोर उभा आहे. आणि पाठवतो मी आबू तू हा आणि तुला का कृष्णा नटायला तलप आले तोंडावरून बोल. आईचा थोबड फोडीन तुझा पटतोस. अरे श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कसा राहतो कसं? हे पोरींनो हा काय म्हणतो गोकुळचा कला कृष्ण म्हणे मी या पोरींनो हा लय चावट पण बोलतो पानसट पण बोल भाई पटत आहे का? गेल्या दिवशी वृंदावनामध्ये गेले तर आपण तो कृष्णदेव कसा होता पाहिलं होतं ना बाई. तो कृष्ण म्हणजे कोण? पायी पादन आणि मग काय सांग पायी पद्म. हा तो कृष्ण कसा पायी पद्म त्याने मुखी रताळू रत्न ना रताळू हा त्याने मुखी रत्न त्याने बेबी माईळा बेबी हिरा आणि त्याने डोकीवर मुंगश्या होता. मा सांगा मुंगूस मुंगुट श्री मुंगुट हा आणि हातामध्ये सप्तसुराची बासुरी बासुरी त्या बासुरीला 2 रेशमीचे गोंडे त्याला म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा. आणि तू कठला न कठला ढुकट्या मला पण पाहायचंय ना भीत का दाखव बासरी निघोंडे मला पण पाहायचंय. मग मला हेरी हेरी यायला बी दाखवा ना मग मला पण पाहायचंय ना काय बासरी निघोंड्या. तुला पण हा, कुठे आहे? केव्हा आताच पाहिजे ना खरात खरंच. सरक बाजू ए काय ग? तो गोकुळचा काळ ठेतोच ना का ठेकाने म्हणूच ना का बरं? काला कृष्ण म्हण. हा काला कृष्ण मन ती तुम्ही महाराष्ट्रात सांगता वा काला कृष्ण आमने डांग माईज काय माणूसला काय ठे सांगता. हो तोच मी आहे. पण तो तूच ना. हा अरे तुम्हाला माहिती नाही का? नाही ना. अरे आकाश धरती पाताळ हे सगळं ब्रह्मांड माझ्या मुखात आहे. हा आकाश धरती आणि पाताळ होय सगळा ब्रह्मांड तुझ्या मुखात माझ्या मुखात आहे. तो देवा हा तो आकाश ही धरती तो पाताळ सगळा ब्रह्मांड राहू दे आणि फक्त तिथून बासरीने 2 गोंडे माने पोशीला दाखवलं. ये बाई योठो कृष्णा हा हा तुला पटती त्याला सांग दाखव म्हणजे आज तर हटच करे बीस दाखव म्हणजे दाखव खोटी नको करशील. नाही नाही दाखवा लवकर दाखवा हा? दाखवा लवकर पाहिजे मला. दाखव दाखवा 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 काय दाखवू? बासरी निघोंड्या कुठे आहेत? दाखवा लवकर. दाखव आताच पाहिजे. आताच पाहिजे मला. काय दाखवू? आताच लागेल. काय हो ना जुवान साला ओळखसनी काय नि चळ चळ मुतत ते अरे निघी जा आखो तुने आईसनी
गोंडे हेरलेनी मारता ठाऊ गीत चक्रम चक्रम पोछ्या तुम्ही आमची अमरी गेलो ए आणि या बाने पोछला केव मागणी जातास गोंड्या दाखवायचं हा हा या वो बाता का भीतीला ले जाता है ना त्या बेग में ठेवलंय तू माझ्या बेगात आहे बासरीने गोंड्या तुने बेग मा हा, बेगा. ते देवा हा. मा काय सांगा काय ती तुने बासरी आणि ते गोंडे मला दाखव मला पटील तर मला पोशीला दाखव जो चाल भीतीला मग इरा बिरा बारीक पोशी तुने अरे माझा वाडी तुम्हाला पटत नाही ना मग कोठा पोटो भीतीला जास ना तू तर मी आता बेग पुढे आणवतो बेगच बोल हा लय रे बा लय अरे बाबा ए पप्पा अरे बाबा हे बाईला बासरीने गोंड्याला काढले हे बाईला बासरी कोणी पाहिजे हा. ओ बाई तिकडे काय बघते इकडे ये ना आणि तू कोण मी कृष्णाचा बाप या बाबा मजे वासुदेव हा वासुदेव आहे तू हा वासुदेव हा आखा तुमना कुटुंब धरतीवर सगळा कुटुंब आमचा हे धंदाच आहे आमच्या धंदाच आहे ऐका कोसबाणीना लोका हो सात सात स्वर्गना वासुदेवने किरीसना धंदावर उतरी आणत यो काय सांगा आमचा धंदाच आहे तो मग तुला काय पाहिजे बासरीने गोंडे बासरीने कोणी मग? पण तू काय करूला मला होळा बोल तुला बासरीने कोणी पाहिजे तर तीच हेरूला रत होतो ये रे देवा ऐकून घे हा भागवत गीता मी वाचलेले त्यांच्या मध्ये स्पष्ट भाषामध्ये लिहिलेले की ती बासरी आणि गोंडी श्रीकृष्ण परमात्माकडेच राहते आणि ते का वासुदेव पवित्र होती ए बाई तुम्हाला माहिती नाही का काय सत्ययुग मध्ये मध्ये कृष्णाकडेच बासरीने गोंड्या गोंड्या आणि हे कलियुग मध्ये मध्ये सगळे सपना सगळं पाहिजे तुला पाहिजेच आहे ना चला लवकर. मोठा वासुदेव चळके तू म्हणजे ते बासरीने गोंडे तुझं मला दाखवलं देवा तू ना पावा आता जुना होई घे त्याला चाळा आणि उलट मोठा हुशार ए हा बोल तू कृष्ण आहेस बरोबर का चोर आहेस हा, हा. का भामटा आहेस तू कोणाचा कोण आहेस ही काय तुमची ओळख आम्हाला पटत नाही म्हणून पूर्ण तुमची जन्माची खून सांगा असं का होय काय हरकत नाही हा पोरीनं राधे हा. तुमच्या पोरीला सांगा कपड्याचा पगार डोक्याला टाका आणि पुढे हात जोडा आणि माझी जन्माची ओळख आता तुम्हाला सांगतो. पटकन ओळख सांग ए पोरींनो, काय घे कमरेचा पदर सोडा हा. आणि शेत भवानेचं जा डोक्यावर टाका डोक्यावर झाका टाकलं ना हा झाका झाका देव आता पडसाल हा तुम्ही हात जोडले का जोडले 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 ना होय विश्व करताना केली करणी हा, हा. कोण साधे ना धंदा 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 मुलाची बनवली मुरली पंचवतत्वा करुणी राधा हातात मुरली त्याला हो दे. 350 सांदा 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 छिद्रे दहावे गुप्त त्याला पिंड गदी शोधा शालू तुला वजन मुरलीचे असं का? कम नाही की जादा दादा ब्रह्मदेवानं दिले तोडून ये ठेवली सदा वजन कळेना मुरलीचा तुम्हाला हे देवा गुरुचरणी श्रपक श्रद्धा असं का शिवमा पूमने आदराचा पडदा निघून जाईल आता मना पुंडलिकावर देवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय आवो देवा देवा हा खरोखर तुम्ही देव आहात हा आवाज कमी करणार आहे. खरोखर तुम्ही देव आहात बरोबर देवा तुमची सड चेष्टा निंदा केली हा. देवा तुला फार उतरून बोलली असं. तुम्ही देव आहात आम्हाला माफ करा क्षमा करा आणि जाण्याची परवानगी द्यावं कधी जाऊ देणार आणि तू का मोठा कलेक्टर नाही
आहे कधी पुढे जाऊ देणार नाही. मग काय करू देवाची भक्ती केल्याबरोबर तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. म्हणजे भक्ती केल्याशिवाय मुक्ती भेटणार नाही 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 पहिले भक्ती करा आणि नंतर तुम्हाला बाजारला रस्ता मोकळा होणार. असं ना होय. हो 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 लवकर. चालेल पोरीनं पाठवते हा देवा हा. पोरीनं काय गे आवाज कमी कर भाऊ पोरीनं काय गे हाच गोकुळचा कृष्ण हे काय का देवानं काय सांगितले काय सांगितलं? तुमचे मुखाची वाणी पडू द्या माझा कानी असं का नीती नेमाने भक्ती भावानी माझी भक्ती करा म्हणजे भक्ती करावं लागल भक्ती करावा लागल देवानं काय सांगितलंय काय सांगितलं? नीती नेमाने भक्ती भावाने माझी भक्ती करा ना आप आपले रस्ते मोकळं करा असं का? म्हणून करायची काय काय देवाची भक्ती करायची हा 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 एकदम चला ना मग. सुंदर पैकी देवाचा गायन म्हणायचे हो. आणि देवाची भक्ती करायची चालेल ना. देवाला खुश करायचे हो. आणि आपला ताक घेऊन जायचे बाजारला हा मग चालायचं ना चला ना हाय हाय पदराला माझा वेणीला माझा पदराला धरणा कसं अरे वेणीला धरणा कसं हरे कान्हा हरे कृष्ण रे पदराला धरून राधे तुझा आवाज मला अगदी सुंदर राहलास. हा. तर हे गाणं तुम्ही पूर्ण पाडा नंतरचा पत्र बाजार. असं ना पदराला माझा वेणीला माझा पदराला माझा वेणीला माझा पदराला धरून पदराला धरून हरे कान्हा हरे कृष्ण रे पदराला धरून हरे कान्हा हरे कृष्ण रे वेणीला धरून
फक्त एक आला होता. मरू द्या र आता नकंठ बी चाललं नाही. फक्त इतक्या गवळणी आणि एक जण म्हणतो मरू द्या र. नाही, फक्त एकच गवळण, एक गवळण पाहिजे मला. हाय 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 काय करू बाई ग आहा! जीव हा वेडावला. अरे महाराज! काय करू आहा! बाई ग जीव हा वेडावला. खरंच का बाई? सावळा मुलवाला आडवाला. सावळा मुलवाला आडवाला. सावळा मुलवाला आडवाला. काय करू बाई ग जीव हा वेडावला. काय करू बाई ग जीव हा वेडावला. सावळा मुलवाला आडवाला. सावळा मुलवाला तुला पण आशीर्वादाचा अगं देवा हा मला पण बाजारला जाऊन दे ना. असं का राधे तुला पण आशीर्वाद आहे, तुला पण चालू करेल. अगं देवा हा. मला पण तुला पण आशीर्वाद आहे.
मित्रमंडळी